बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालंय। या प्रकरणात विशेष तपास पथकाकडे म्हणजे SITकडे चौकशी सोपवण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे। SIT मार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर सरकारने तपास SITकडे देण्याचाही निर्णय घेतला। मात्र या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करत आज दुपारी 2 वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। इतकी मित्रता मुंडे यांनी मागितली आणि एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली, हे कसं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडेंना बीडच्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करताना बघून मला खूप राग आला। जो माणूस स्वतःच महिलांना त्रास देतोय, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचं म्हणणं मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एक महिला IPSची SIT लावतात। बीडच्या या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणामध्ये तातडीनं न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणसं आहेत। आम्ही नेहमीप्रमाणे लढूच, यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडे यांना नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय।